माझ्या मते ना एखादं नाटक बघायला गेल्यानंतर पडदा पडतो म्हणजे नाटक संपलं आणि आपल्याकडे हिस्टॉरिकली आत्तापर्यंत पडदा पडतो सेक्समध्ये कधी, जेव्हा माणसाचं संपलं. माणूस आत जाणार, माणूस फोर प्लेच्या नावावर माणूस सगळं करेल. मी माझ्या क्लायंट्सला कितीदा विचारतो की फोर प्ले म्हणजे काय काय करता, मग ते सांगतो हो मॅडम आम्ही इथं किसिंग करतो, बुब्स हे प्रेस करतो, मग कडलिंग करतो, खाली फिंगरिंग पण करतो. मग मी पुढचा प्रश्न विचारते की ओके फिंगरिंग करता म्हणजे किती वेळ करता, हो म्हणे 2-3 मिनटं करतो. मग मी विचारते की तुम्ही कसं ठरवता की 3 मिनटं केलं म्हणजे केलं बाबा, हो म्हणे तिचे चेहऱ्याचे हावभाव बदलतात, मग आम्हाला ते कळत असतं की तिथे एन्जॉय करते. मग ते ती एन्जॉय करते, मग हाऊ डू यू डिसाईड ना की तिचं एवढं एन्जॉयमेंट म्हणजे इट इज अ सिग्नल फॉर यू टू गो इनसाइड. प्रोबेबली दॅट 2 मिनिट्स इज टू जस्ट स्टार्ट. त्या 2 मिनिटात तिथे आम्हाला क्लिटोरिस या ऑर्गनला रक्तपुरवठा पूर्ण जाऊन क्लिटोरिस फुल इरेक्ट व्हायला फर्स्ट टाईम 20 मिनटं मिनिमम लागतात जस्ट बाय द ॲक्ट ऑफ फिंगरिंग. हां, तिथे जर लेडींना खूप तिचं स्वतःचं अराउजल खूप आहे, काही टॉईज इन्क्लुडेड आहेत, तर ही वेळ वॅरी होऊ शकते. पण ओम इथं मजेशीर भाग काय आहे, त्या स्त्रीला माहीत तरी पाहिजे ना रे, तिला माहीत पाहिजे ना की मला 2 मिनटापेक्षा जास्त लागतं. हे कधी 2 मिनटापेक्षा जास्त केलंच नसेल तर त्याच्या पुढे काय आहे. आपण बघ ना एखादं ट्रेकिंगला जातो, आपल्याला वाटतं एका पॉईंटला पोचलं म्हणजे ती समिट पॉईंट, पण खरी ट्रेक त्याच्याच पुढे असेल तर, आणि ती कधी दिसलीच नसेल किंवा वाट माहीतच नसेल किंवा तिथलाच पुढचा समिट पॉईंट स्त्रीचा पण असतो हा माहीत नसेल, आणि तो समिट पॉईंट म्हणजे पुरुषच आहे बाबा. माझं 2 मिनटाचं झालं, मला छान वाटलं, माझ्या चेहऱ्यावरनं दिसतं. मग मेल पार्टनर पण काय करणार, ही विल गो अहेड. तो मग एजिंग कशाला करणार ना, ही विल गो अहेड अँड ही विल फिनिश.